एसे चर्च नंदुरबार दुधाळे शिवार आणि शहरून पुन्हा एक वार सायंकाळच्या मनन चिंतनात आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे. आज आपण विजय संगीतातून करा प्रार्थना अखंड नका पडू देवखंड हा अभंग गाणार आहोत. विजय संगीत गीत नंबर 213 आणि उपासना संगीतातून 314. प्रार्थनेचं मोठं बळ घेऊन आम्ही नेहमीच पुढे चालत आहोत. आजच्या सायंकाळी देखील प्रार्थनापूर्वक पवित्र वचनाच्या मननाकडे जाऊया. प्रार्थनेच्या या बळाला आम्ही घेतलेला आहे. प्रार्थना करीत आम्ही आमचं आयुष्यक्रमण करूया. दिवसभरासाठी आभार मानित प्रार्थना करू. हे दयाळू परमेश्वर पित्या, आम्ही प्रार्थना करून तुझ्याकडे जे मागतो ते तू आम्हाला देतोस हा आमचा दृढ विश्वास आहे. प्रभू येशूच्या नावाने आम्ही तुझ्याकडे सहाय्य मागतो, कृपा मागतो आणि ज्या आमच्या दैनंदिन गरजा आहेत त्यांचं निवारण व्हावं म्हणून प्रभू तुझ्याकडे जी याचना आम्ही करतो ती तू ऐकतोस. तुला धन्यवाद असो पित्या. आजच्या या सायंकाळी दिवसभरातल्या सर्व कामांसाठी आम्ही आभार मानित तुझ्या चरणापाशी येतो आणि आजच्या सायंकाळच्या मननासाठी आमचं मन आम्ही तयार करतो. अत्याग्रही विधवेच्या जीवनाबद्दल आज आम्ही मनन करीत असताना तुझ्या प्रिय दासासाठी रेव्हरंड जी जयकर यांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू बोलण्यासाठी लागणारी शक्ती, लागणारं बळ आपल्या स्वर्गीय भांडारातून त्यांना तू दे व त्यांच्या करवी तू आम्हाशी बोल. आजचा जो पवित्र निरोप आहे तो त्यांच्या करवी प्रभू तो आम्हाला कळीव आणि जसं आम्ही गीत गायलं तसं आम्ही प्रार्थनेमध्ये नेहमी तत्पर असावं
यासाठी तुझी शक्ती, तुझी कृपा तू आम्हाला दे. आमची सर्व दैनंदिन कामं आणि आमच्या सर्व गोष्टींना तुझ्या हाती समर्पित करतो. तू सहाय्य कर. आजचं होणारं ऑनलाईन प्रक्षेपण प्रभू आशीर्वादित होऊ दे. प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आज आपण ज्या शास्त्रभागावर मनन करणार आहोत तो शास्त्रभाग मी आपल्या सगळ्यांसाठी वाचतो. लूका वर्तमान अध्याय 18 याची पहिली 8 वचनं मी आपल्यासाठी वाचतो. अत्याग्रही विधवा. त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये याविषयी त्यांना एक दाखला सांगितला. तो असा: एका नगरात कोणी एक न्यायाधीश होता. तो देवाला भीत नसे व माणसाला जुमानीत नसे. आणि त्याच नगरात एक विधवा होती. ती त्याच्याकडे वारंवार येऊन म्हणत असे की, माझी दाद घ्या व माझ्या प्रतिवाद्याविरुद्ध न्याय करा. पण काही काळपर्यंत तो ते करीना. परंतु नंतर त्याने मनात म्हटले, जरी मी देवाला भीत नाही व माणसाला जुमानीत नाही, तरी ही विधवा मला त्रास देते, म्हणून मी तिचा न्याय करीन. नाहीतर ती नेहमी येऊन मला अगदी रंजीस आणील. तेव्हा प्रभूने म्हटले, अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. तर देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करीतात, त्यांचा तो न्याय करणार नाही काय? आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय? मी तुम्हाला सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करीन. तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय? देवबाप ही वचने आशीर्वादित करो. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी आपल्या मंडळीचे वडील पाळक रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब यांना स्वागत. आजच्या सायंकाळी पुन्हा एकदा परमेश्वर देवाला आम्ही धन्यवाद देतो. या संपूर्ण 35 दिवसांमध्ये उपवास समयात जे चिंतन मनन आणि सहभागिता आपण केली, परमेश्वर देव आपल्या प्रार्थना सफल करो, आपल्याला आशीर्वाद देवो. त्याचं वचन आपल्या अंतःकरणामध्ये भरपूर राहो. आणि जी इच्छा त्याने मंडळीसंदर्भात, राष्ट्रांसंदर्भात, आपल्या परिवारासंदर्भात, वैयक्तिक जीवनासंदर्भात आपल्याला त्याने कळविली आहे, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी लागणारी संसाधने आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य परमेश्वर देव आपणा सर्वांना व आपल्या मंडळीच्या दासांना तो देवो, अशी पण आम्ही प्रार्थना करून या सर्व दिवसांमध्ये आपण दिलेल्या सहकार्यासाठी आम्ही आपले आभार सुद्धा मानतो. परिस्थिती बिकट असतानाही, संसाधने नसतानाही, निर्णय प्रकारच्या तांत्रिक अडचणी असतानाही विश्वासाच्या द्वारे प्रार्थनापूर्वक घेतलेल्या श्रमांना देव कसा आशीर्वादित करतो, देव कसा पुढे त्याला चालवतो, हे आम्ही स्वतः या ठिकाणी अनुभवलं. आणि आम्ही आपण केलेल्या प्रार्थनांसाठी व दिलेल्या सर्व प्रकारच्या सहकार्यासाठी आपणा सर्वांचे आभार मानतो. निर्णयाप्रकारे प्रोत्साहनपर शब्द आपण आपल्या विचारांच्याद्वारे प्रगट केले, संकेतांच्याद्वारे प्रगट केले, त्यासाठी सुद्धा आम्ही आपले आभार मानतो. परमेश्वर देव त्याची मंडळी पुढे नेवो, तिला तो मजबूत करो आणि त्याची इच्छा येशू ख्रिस्त पुन्हा येतो त्या दरम्यान या काळामध्ये तो पूर्ण करून घेवो. आजच्या सायंकाळी जे मनन आपल्या पुढे येत आहे ते आहे लूकाचे सुवर्तमान अध्याय 18 मधून. प्रभू येशू ख्रिस्ताने बोलता बोलता अचानक एक दाखला दिला. प्रभू येशू ख्रिस्ताचं वैशिष्ट्य आहे की तो जी अनंतकालिक जीवनाची मूल्ये आणि सत्य आहेत ते सांगताना विविध साहित्य प्रकारांचा वापर करतो. कधी गीतांच्याद्वारे, कधी भविष्यवादांच्याद्वारे, कधी चांगल्या प्रकारचं साहित्यिक प्रकार जसे दाखले, गोष्टी आणि या प्रकारे अनेक
उदाहरणं, निसर्गाची उदाहरणं आणि आध्यात्मिक क्षेत्राची उदाहरणं, काही वेळेला इतिहासाचे काही झालेले टप्पे हे घेऊन तो एक सत्य सादर करतो. आणि विशेषतः संवाद साधताना तो नेहमी एक असं अमूल्य सत्य सांगतो की ज्याच्याशिवाय आपलं कोणाचंही भागू शकणार नाही. ते आपल्याला ऐकावंच लागेल, समजून घ्यावंच लागेल, त्याप्रमाणे वर्तन करावंच लागेल. इतकं बाध्य करणारं सत्य प्रभू येशू ख्रिस्त सांगतो. त्याची जी पद्धत आहे की कसंही करून लोकांना, कसंही करून संपर्कात येणाऱ्यांना देवाचं राज्य काय आहे, ते कसं असणार आहे, त्याच्या मर्यादा काय आहेत, प्रवेशाच्या अटी काय आहेत आणि त्यामध्ये असणारे लोक कोण कोण असणार आहेत, याबद्दल फार चांगल्या प्रकारे तो सहज चिंतन विवेचन त्यांना मार्गदर्शन पर करतो. कुठल्याही प्रकारची सहभागिता त्याला जर सापडली तर तो तिचा उपयोग देवाच्या राज्याबद्दल सांगण्याशिवाय तो सोडतच नव्हता. आता जर तुम्ही नीट बघितलं अगोदरेनंतर तर फार काही गोष्टी आहेत, परंतु 17व्या अध्यायामध्ये तो लोटाची बायको याची आठवण करून देतो. थेट म्हणजे तो अगदी फार पूर्वी झालेल्या एका घटनेबद्दल, सदोम आणि गमोराच्या घटनेबद्दल लोकांना इशारा देतो. आणि तो म्हणतो वचन 17वा अध्याय वचन 32मध्ये एका वाक्यामध्ये तो एक प्रभावी सत्य सादर करतो. म्हणतो लोटाच्या बायकोची आठवण करा. लोकांना येशूच्या काळात हे माहीत होतं की लोट आणि त्याच्या बायकोचं झालं काय. एका वाक्यामध्ये त्याने सांगितलं, मागे फिरणारा, मागे वळून पाहणारा, देवाने सांगितलेल्या दिशेला न जाणारा कोणीही पोहोचत नाही, तो नाश पावतो. कारण लोटाच्या बायकोला इशारा देण्यात आला होता की तू धाव, पुढे जा, मागे पाहायचं नाही. आणि ती मागे पाहण्यामध्ये कदाचित काय कारण होतं माहीत नाही, ती गुंतली आणि मिठाचा खांब झाली. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो त्याच प्रकारे शेवटला काळ, माझ्या येण्याचा काळ, नंतर माझ्या राज्याचा काळ असाच असेल. जो मागे फिरेल, जो मागे पाहिल, जो थांबून जाईल तो संपणार आहे. थांबला तो संपला, त्याचा कार्यभार संपला. आणि म्हणून येशू ख्रिस्ताची इच्छा होती हे सत्य प्रतिपादन करीत असताना तो अचानक त्यांना 18व्या अध्यायामध्ये आल्यावर सरळ सुरुवातीलाच सांगून देतो, प्रार्थना करणे. जर अशा आपदांमधून, संकटांमधून, परीक्षांमधून, मोहांमधून आपल्याला सुटायचं असेल, देवाच्या कठोर न्यायामधून सुटायचं असेल तर सावध राहण्याची आवश्यकता आहे. आणि सावध राहणे म्हणजे प्रार्थना करीत जागृत राहण्याची आवश्यकता आहे. कदाचित अजून एक विचार शिष्यांच्या आणि लोकांच्या मनात असावा की हे ठीक आहे की आम्ही तुझ्या मागे आलो, आम्ही देवाचं राज्य स्वीकारलं, आम्ही आता तुझे लोक किंवा शिष्य बनलो, पण आम्ही तर खूप काही गमावलं, त्याचं काय? आमची शेतीवाडी गेली, त्याचं काय? आम्हाला आमच्या आईबापांना मुकावं लागलं, त्याचं काय? बायका लेकरं काय वेळेला सोडावे लागले, काय ना नवरे सोडावे लागले, त्याचं काय? समाजाने केलेला अत्याचार सहन करावा लागला, समाजाने मारहाण केली ती सहन करावी लागली, आमचा छळ झाला, हे सर्व सहन करून आम्ही देवाच्या राज्यात जायचं आहे. परंतु हे परमेश्वरा, देवा, ह्याचा शेवट काय? ह्याचा मोबदला काय? आम्ही का म्हणून हे सर्व करावं? केव्हा तो दिवस येईल जेव्हा तू आमच्या या झालेल्या आमच्या जीवनातल्या अन्याय आणि अत्याचाराची फेड तू केव्हा करशील? हे मनात येणारे विचार लोकांच्या, शिष्यांच्या त्यावेळेला येशू जाणत होता. मग येशूने त्यांना प्रोत्साहन द्यावे म्हणून 2 गोष्टी त्यांनी करा असे म्हटले. पहिल्याच वचनामध्ये या अत्याग्रही विधवेचा आणि कठोर न्यायाधीशाच्या संदर्भात त्यांनी इशारा देताना म्हटले, पहिली गोष्ट म्हणजे अशा परिस्थितीमध्ये सर्वदा प्रार्थना करावी. दुसरी गोष्ट,
खचू नये. सर्वदा प्रार्थना करावी आणि खचू नये. सर्वदा प्रार्थना करावी याबद्दल बराच उहापोह यापूर्वी पण केला आणि पवित्र शास्त्रामध्ये त्याच्या नोंदी आहेतच. नवीन करारात याबद्दल भरपूर शिक्षण आहे. आणि जर आपण नीट विचार केला, येशू ख्रिस्ताला विचारलं प्रार्थना करणं म्हणजे काय, तर शुभवर्तमानांमध्ये 38 वेळेला प्रभू येशूने प्रार्थना केल्याची नोंद आहे. म्हणजे काही त्याने महत्त्वाच्या किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये त्याने जेव्हा हात घातला अगोदर प्रार्थना केली, काही वेळेला नंतर प्रार्थना केली. प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना वीर होता. जरी त्याला सर्व शक्य होतं तरी तो आपल्यासाठी, स्वतःसाठी नव्हे तर आपल्यासाठी, त्याच्या लोकांसाठी उदाहरण व्हावे म्हणून, त्यांना मार्ग दिसावा म्हणून, त्यांनी स्थिर राहावे म्हणून तो त्यांच्यासाठी आणि त्यांच्या समोर प्रार्थना करीत असे. जगाच्या या सध्याच्या संग्रामामध्ये मंडळी जात असताना आपल्याला सर्वप्रथम शिकावं लागेल की प्रार्थना करणे. प्रार्थना करणं म्हणजे देवाशी बोलणेच केवळ नसून आपण देवाचं ऐकणे, त्याच्या समोर येणे, त्याला शरण जाणे, त्याला नम्र होणे आणि कबूल करणे की तूच सर्वस्व, तूच सर्व काही, तूच सर्वश्रेष्ठतम असा जर देव कोणी असेल तर तो तूच आहे परमेश्वरा, मी कोण. असंच एक उदाहरण येशूने 2 जकातदार आणि परुषी याबद्दल देताना म्हटलं होतं की दोघंही प्रार्थना करतात, परंतु एक स्वतःबद्दल करतो, दुसरा काही सांगत नाही, फक्त एवढंच म्हणतो, हे देवा मज पाप्यावर दया कर. एका वाक्याची प्रार्थना त्याला नीतिमान ठरविते. म्हणजे याचा अर्थ असा आहे, देवासमोर येताना आपला आविर्भाव हा नम्र असला पाहिजे, त्याचा अधिकार मान्य करणारा असला पाहिजे, त्याच्यावर आपण दडपण कधी आणू शकत नाही हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि परिस्थिती बिकट आहे म्हणूनच आपण प्रार्थना करावी असं काही कारण नाही. म्हणून त्याने तो जो शब्द प्रयोग केला आहे, सर्वदा प्रार्थना करावी. चांगल्या स्थितीतही प्रार्थना करा, वाईट स्थितीतही प्रार्थना करा. असेल तेव्हाही प्रार्थना करा, नसेल तेव्हाही प्रार्थना करा. तुम्हाला दुःख आहे तेव्हाही प्रार्थना करा, तुम्ही सुखी आहात तरी प्रार्थना करा. तुमच्याजवळ भरपूर तुम्ही आता मिळवलं आहे तरी प्रार्थना करा. तुमचं सर्व लुटलं गेलं असेल तरी प्रार्थना करा. सर्वदा, सर्वतैव, सर्व प्रसंगामध्ये प्रार्थना करा. म्हणजे तुमचा परमेश्वर देव जो बाप याच्या संपर्कात सतत राहा. त्याच्याशी बोलणं सोडू नका, त्याला सांगणं विसरू नका. त्याच्याकडे आपली रडणं आणि ओरडणं जाऊ द्या, पोंचू द्या. त्याला गळ घाला, त्याला सांगा आपल्या मनातलं काय आहे ते. कारण तो तुमची आणि माझी प्रार्थना ऐकणं सदैव तत्पर आहे, तयार आहे असं येशू म्हणतो. सर्वदा प्रार्थना करा म्हणजे जर तुम्ही सर्वदा प्रार्थना करता याचा अर्थ असाच आहे, देव आपली प्रार्थना केव्हाही कोठेही ऐकायला तयार आहे. पण त्याच्या विश्वासणाऱ्यांनी हे लक्षात ठेवलं गरजेचं आहे की त्यांनी सुद्धा या जाणीवेने प्रार्थना करायला पाहिजे, परमेश्वर देव माझी प्रार्थना ऐकायला उपस्थित आहे. म्हणून सर्वदा आपल्या मनुष्य स्वभावाप्रमाणे आपण बऱ्याचदा परिस्थितीनुसार आहे किंवा नाही यानुसार आपण प्रार्थना करतो. तसं नाही, येशू म्हणतो सर्व परिस्थितीमध्ये तुम्ही प्रार्थना करा. दुसरा शब्द प्रयोग आलेला आहे तो आहे तुम्ही खचू नये म्हणून प्रार्थना करा. खचणे हा शब्द जो आहे तर मुळामध्ये हा शब्द असा आहे की तुमचं हृदय गमवू नका, त्याला घट्ट ठेवा, त्याला त्याच्या जागेवर असू द्या, त्याला जाऊ देऊ नका, कोणाला ते ओढून घेऊ देऊ नका, त्याला कोणी त्याची गळचेपी कोणी करता कामा नये याकडे लक्ष द्या, असा त्याचा मूळ अर्थ आहे. खचू नये, ते ढासळता कामा नये. तुमचं मन, तुमचं हृदय हे परमेश्वराकडे चित्त लावून तेथे केंद्रित केलेलं पाहिजे. दुसरं कुठेही तुमचं लक्ष जायला नको.
प्रार्थनेमध्ये विचलित होता कामा नये. आपण परिस्थितीमुळे विचलित होऊ नये, दुःखांमुळे विचलित होऊ नये, आजारांमुळे मृत्यूमुळे विचलित होऊ नये. आपल्या प्रार्थनेचा पाया खंबीर असावा, तो ढळता कामा नये. आणि कशा प्रकारे हा पाया खंबीर राहतो, तर विश्वासाच्या द्वारे. पहिली गोष्ट आहे की आपण सर्वदा प्रार्थना करावी, कारण परमेश्वर देव बाप प्रार्थना ऐकायला सदैव तयार आहे. दुसरी गोष्ट आहे की आपला विश्वास असा असावा की आपलं मन, आपलं हृदय, आपलं स्वतःचं जे काही अस्तित्व आहे त्याला कोणत्याही प्रकारचा आघात जरी झाला तरी ते ढळता कामा नये. विश्वास ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. देवाकडे आपलं लक्ष केंद्रित करा आणि विश्वास ठेवा. मग आता याला तो अनुमोदन देण्यासाठी एका महिलेचं म्हणजे विधवेचं उदाहरण देताना तो थोडक्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, ती अशी की ज्यावेळेस आपण सर्वदा प्रार्थना करतो, परिस्थिती वाईट येते, आपलं कोणी ऐकत नाही, देवही दिसत नाही, माणसंही ऐकत नाही, आपल्याला असं वाटतं मी एकटीच उरले, आता माझं काय होईल, माझं भविष्य अंधारात आहे. त्याची कारणं काही असू शकतील, परंतु याबरोबर जेव्हा आपण विश्वास ठेवतो तर महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण धीर धरायला पाहिजे. विश्वास आणि धीर ह्या दोन्ही गोष्टी संगती जायला पाहिजे. युअर फेथ अँड युअर पेशन्स must go hand in hand. That we focused on God and we pray focusing on God, the same time we must have faith, and faith must go hand in hand with patience. धीर आवश्यक आहे. याचा अर्थ असा, आपण अधीर होता कामा नये, धरसोड करता कामा नये. काही विषय प्रार्थनेचे, काही विषय आपल्या जीवनाचे हे कदाचित पूर्ण जीवनभर असतील, कदाचित त्यानंतरही त्याची उत्तरे आपल्याला लाभणार नाहीत. कारण ते असं का आहे हे रहस्य आपल्याला मर्यादेमध्ये असल्यामुळे कळणार नाही. माझा विश्वास आहे याची उत्तर एक दिवस पुनरुत्थानानंतर प्रभू येशू ख्रिस्त स्वतः देईलच. परंतु तोपर्यंत आपल्याला धीर धरणं गरजेचं आहे. विश्वासाबरोबर धीर आवश्यक आहे. दुसरी गोष्ट विश्वासाबरोबर पाहिजे आपल्याला ते म्हणजे सातत्य आपल्या प्रार्थनेमध्ये असावं. ही जी विधवा आहे ही सतत येते आणि सतत मागणी करते, सतत विनवणी करते किंवा अपील करते, न्यायाधीश महाराज तुम्ही माझं कधी ऐकाल, कधी मला निर्णय द्याल, मला माझ्या या प्रपंचातून किंवा अडचणीतून मला कधी सोडवाल. मला जोपर्यंत मिळणार नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर, तोपर्यंत मी येणार आणि सतत त्याची गळ तुम्हाला घालणार. सातत्य प्रार्थनेमध्ये आवश्यक आहे. विश्वासाला जोड द्यायची आपल्याला सातत्याची सुद्धा. धीर धरा, प्रार्थनेमध्ये सातत्य असू द्या. काही प्रार्थना सतत आपल्याला कराव्या लागतात, त्या आपण कराव्या. तिसरी गोष्ट आहे की प्रार्थनेमध्ये विश्वास आणि आपण धीर धरतो, सातत्य ठेवतो, तेव्हा उत्तर मिळेपर्यंत वाट पाहिली पाहिजे, हिम्मत धरली पाहिजे. विश्वास म्हणजे आत्मविश्वास असला पाहिजे की माझं जे होईल ते मी प्रार्थना करीनच करीन, आणि जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी या न्यायाधीशाला, त्याच्या दरवाजाला ठकठक करीन आणि सांगेल, ऐका महाराज माझं ऐका, महाराज माझी विनवणी ऐका. वचन 5 मध्ये म्हटलेलं आहे की मी ही विधवा मला त्रास देते म्हणून तिचा न्याय करेन, नाहीतर ती नेहमी येऊन मला अगदी रंजीस आणेल. हे मानवी उदाहरण आहे. देव रंजीस येत नाही, देव थकत नाही. आपण थकतो, आपण रंजीस येतो. पण येशूचं असं म्हणणं आहे
की असा समय येतो जर मनुष्य असताना निकाल देण्यासाठी, शेवटी निर्णय घेण्यासाठी ठरवतो, तर देव त्यापेक्षा फार मोठा आहे. जी तुमची मागणी आहे, जे तुमचं म्हणणं आहे, जी तुमची अडचण आहे, ती सोडवण्यासाठी जर या जगाचे न्यायाधीश ते करतात, ते निकाल देतात, हा जो परमेश्वर देव तुमचा पिता तुमच्यावर असणाऱ्या सर्व अडचणींचा डोंगर दूर करायला समर्थ नाही का, असं येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो. आणि म्हणून तो 7व्या वचनामध्ये सांगतो की मग देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात, त्यांचा तो न्याय करणार नाही का, आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावेल का? मी तुम्हाला सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करेल. हा देव न्याय करणारा देव आहे. न्याय होणार. परंतु येशू ख्रिस्ताचं काय म्हणणं आहे, तोपर्यंत तुम्ही सर्वदा प्रार्थना करा आणि सर्वदा खचू नये म्हणून धीर धरा, हिम्मत ठेवा, कारण न्याय होणार आहे. परंतु काही वेळेला न्याय आपल्याला परमेश्वर देऊ शकणार नाही असं जरी वाटतं, तरी हा सातत्याने ठेवलेला विश्वास टिकवणं, तो न गमावणं फार आवश्यक आहे. म्हणून शेवटी म्हटलंय, जेव्हा मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय? याचा उत्तर हो, नाही, सांगता येत नाही, काहीही असू शकते. म्हणजे येशू असं म्हणतो, हे बघा, तुमची प्रार्थना किती, जसे लोक म्हणतात, पॉवरफुल असेल, कितीही मोठ्या गाजावाजाची असेल, त्याच्यामध्ये किती रडणं धणणं असेल, किती आरडाओरड कल्लोळ असेल, कितीही जोरजोराने विलाप आणि उसासे असतील, मुद्दा तो नाही आहे. ज्या वेळेस देवासमोर आपण आलो, ती जी आस्था, ती जी लगन, ती जी आत्मीयता, ती देवाच्या हृदयाची धडधड ऐकण्याची आपली ती इच्छा, ती दुर्दम इच्छा, ती टिकली आहे का, असं येशू म्हणतो. ती टिकणार आहे का? एक अडचण आली तेव्हा आम्ही फार धावाधाव केली आणि आम्ही खुश होऊन गेलो, देवाने आमच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं, आणि नंतर आम्ही विसरून गेलो. मग पुढे कधीतरी अडचण आली आणि मग आम्ही प्रार्थना केली. येशू म्हणतो, अडचणी आल्या, संकट आले, ती तरी येणारच, परंतु म्हणून प्रार्थना करायची का? तर तसं नाही. तुम्ही प्रार्थना करीतच राहा, चांगल्या स्थितीतही वाईट स्थितीतही. परंतु मुख्यतः म्हणजे विश्वास ठेवणाऱ्यांना त्यांच्या विश्वासाच्या मोबदल्यामध्ये जो छळ, जो त्रास, जे नुकसान, जो मनस्ताप त्यांना मिळतो, त्यांना न्याय मिळत नाही या जगामध्ये. न्यायालयाचे दरवाजे किती ठोका, तो न्यायाधीश किंवा न्याय मिळत नाही असं दिसतं. आपण चिंतित होतो, आपण निराश होतो आणि म्हणतो, कुठे आहे न्याय? कदाचित मंडळीमध्ये तसं आपण बघतो, समाजात आपण बघतो, कुठेही आपण बघतो, नाही, येथे न्याय मिळणं शक्य नाही असं आम्ही म्हणतो. परंतु लक्षात असू द्या की न्याय मिळत नाही म्हणून या जगाचा न्यायाधीश लक्ष देत नाही का? त्याचं आपल्याकडे लक्ष नाही का? अन्याय करणाऱ्यांकडे त्याचं लक्ष नाही का? दडपण आणणाऱ्यांवर लक्ष नाही का? विध्वंस करणाऱ्यांवर देवाचं लक्ष नाही का? बिलकुल आहे. आणि विश्वासणाऱ्यांनी आपल्या मनामध्ये ते सतत बाळगलं पाहिजे, हा परमेश्वर देव ज्याच्यावर मी विश्वास ठेवला, जो या बायबलचा परमेश्वर देव आहे, हा न्यायी आहे. तो न्याय केल्याशिवाय राहणार नाही, कारण तो बोलला आहे त्याप्रमाणे तो करेल. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून ती विधवा जी आहे ती प्रतिकात्मक आहे, ही निराधार आहे, तिचं कोणी वाली नाही, तिच्याकडे काही व्यवसाय नसेल, खायला प्यायला ती मोहताज असू शकेल, ती आजारी असू शकेल, तिचं जीवन थोडं राहिलं असेल. काय कारण होतं? ती घडी घडी काय या न्यायाधीशाकडे जात होती, आपल्याला काही सांगितलेलं नाही. एक गोष्ट महत्त्वाची होती, ती सातत्याने, विश्वासाने धीर धरून गेली आणि एक दिवस तिला न्याय मिळाला. याच प्रकारे देवाची मंडळी किंवा विश्वासणारे असहाय्य, लाचार, गरीब, दुःखी, कष्टी, संकटग्रस्त असू शकतात. या जगाच्या दृष्टीने हलके असू शकतात, परके असू शकतात, उपरी असू शकतात.
येशू ख्रिस्त म्हणतो, म्हणून काय झालं? माझा परमेश्वर देव आपल्या सर्वांचा न्याय करणारा देव आहे असं येशू ख्रिस्त सांगतो. आणि म्हणून तो म्हणतो, पण जो शेवटपर्यंत विश्वास राखील तर किती चांगली गोष्ट आहे असं येशू म्हणतो. रेटोरिसिझम म्हणजे प्रश्नांचा वापर करणे ही एक फार मोठी कला प्रभू येशू ख्रिस्ताची आहे. विश्वास आढळेल काय हा जो प्रश्न त्याने केला, त्याला कदाचित मी बदलू नाही शकत, पण मला असं वाटतं येशू मला म्हणतो, हे बघ, दुसऱ्यांचं काय होईल, दुसरे ठेवतील की विश्वास ठेवणार नाही, ग्लॅडविन ते मला माहीत नाही. माझी इच्छा आहे ग्लॅडविन तू सतत विश्वास ठेवावा. मग काही हो, तू घाबरू नको. न्याय आहे. अन्याय झाला का काही घाबरू नको. नुकसान झालं का घाबरू नको. छळ आहे का भिवू नको. मरणप्राय स्थिती आहे का भिवू नको. आहे नाही अशी प्रपंचाची चिंता आहे का काही घाबरू नको. लेकरा बाळांचे विषय आहेत का घाबरू नको. काही अडलं आहे का घाबरू नको. विश्वास मात्र धर, कारण विश्वास ठेवणाऱ्याला, विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. येशू ख्रिस्त अतिशय चाणाक्ष, अतिशय प्रगल्भ बुद्धिमत्तेचा गुरु, छोट्या छोट्या उदाहरणांच्या द्वारे जीवनाची मोठी सत्य शिकवत होता. आणि ह्या विधवेच्या या उदाहरणाच्या द्वारे आपल्याला शिकायचं आहे की त्याने म्हटल्याप्रमाणे आपण सर्वदा प्रार्थना करावी आणि खचू नये, म्हणून हा दाखला त्याने दिला. का? न्याय होणार आहे. विश्वासणाऱ्यांनो, मंडळी, देवाच्या दासांनो, ऐकणाऱ्या सर्व भावांनो, बहिणींनो, हे विसरू नका, देव न्याय करील. समय प्रलंबित होईल, टळणार नाही. इंग्रजीमध्ये कोणी असं म्हटलेलं आहे, गॉड्स डिले इज नॉट गॉड्स डिनायल. उशीर झाला आहे म्हणून देव विसरला, देवाने नाकारलं असं नाही. देव प्रत्येक गोष्टीचा बदला झाडा घेणारच आहे, सत्कृत्यांचाही आणि दुष्कृत्यांचाही. कोणाला सन्मान, कोणाला अविनाशी जीवन आणि मुकुट, कोणाला अपमान आणि दंड, हे ठेवलेलंच आहे. आजची आपली भूमिका काय असावी? त्या विधवेप्रमाणे अखंड अहोरात्र देवाला आपण गळ घालावी. सांगावं, प्रभू देवा परमेश्वरा तू दया कर. आपले डोळे उघडे असतील, आपण जगाकडे आज बघत असू, आपल्या आजूबाजूला बघत असाल तर विश्वासणारं म्हणून आपण किती कमी पडतो नाही का या प्रार्थनामय जीवनामध्ये. अखंड प्रार्थना करा आपण जरूर ऐकलं, निरंतर प्रार्थना करा आपण जरूर ऐकलं, पण आपण प्रार्थना करायला कमी पडतो. देवाला आपण प्रार्थना करून मागूया, मंडळी म्हणून मागूया, देवाने आपल्याला सहाय्य करावं की आपण अशी प्रार्थना करत करत आपलं जीवन व्यतीत करावं. आपण खचू नये. आणि जेव्हा मनुष्याचा पुत्र येईल त्याला आपल्यामध्ये तो विश्वास आढळेल जो आरंभी होता, जो दरम्यान होता, जो श्वास शेवटला आपण घेऊ तोपर्यंत होता. तेव्हा तो म्हणेल, तू माझा मुलगा, माझी मुलगी, माझं विश्वासू लेकरू, माझा पुत्र, माझी कन्या, भल्या विश्वासू दासा. आज आपली स्थिती ओळखा. येशू ख्रिस्ताबरोबर प्रवासाला निघा. आता तो पुढच्या काही दिवसात वधस्तंभाला खेळण्यासाठी नेला जातो. हे सर्व तो आपल्यासाठी सहन करतो. त्याच्याकडे बघा आणि वर नजर ठेवून चालत राहा, कारण न्यायाचा दिवस लवकर पुन्हा येत आहे. देव आपल्याला सहाय्य करो आणि त्याची कृपा तो आपल्याला पुरवो. अतिशय सोप्या भाषेत देवाचं पवित्र वचन स्पष्टीकरणात्मक असं आमच्याकडे आलेलं आहे. पाळक साहेबांचं मी आभार मानतो. सर्वसमर्थ परमेश्वराला धन्यवाद देतो आजच्या सायंकाळच्या पवित्र वचनासाठी. प्रियजन हो, आपण प्रार्थना करीत राहू, सतत सातत्याने प्रार्थना करीत राहू. आम्ही खचणार नाही, कारण की प्रभू आम्हाला प्रतिफळ देणार आहे. आणि त्याच्या येण्याची वाट पाहत सतत आणि सतत धीर धरून प्रार्थनेमध्ये आम्ही तत्पर राहूया. या उदाहरणाच्या द्वारे जे प्रोत्साहन आज सायंकाळी आपल्याला मिळालेलं आहे, त्या प्रोत्साहनामध्ये परमेश्वर देवबाप आपल्या सगळ्यांना शक्ती देव वाढण्यासाठी आणि पुढे चालण्यासाठी. या
आपल्या सगळ्यांसाठी थोडक्यात प्रार्थना करू इच्छितो. दयाळू परमेश्वरा, आम्ही सतत प्रार्थना करावी, खचू नये. प्रार्थना करीत असताना धीर धरावा व प्रार्थनेची उत्तरं मिळेल ह्या विश्वासाने प्रार्थनेची उत्तरं मिळाल्यानंतरही आभार मानित उपकार स्तुतीची प्रार्थना करीत तुझ्या चरणी असावं, यासाठी आम्हा सगळ्यांना तुझी शक्ती आणि तुझी कृपा तू दे. आजच्या सायंकाळच्या प्रोत्साहनपर पवित्र वचनांसाठी, पाळकसाहेबांच्या गौरवी सेवेसाठी आम्ही आभार मानतो. त्यांना जी कृपा पुरवलीस त्यासाठी तुला धन्यवाद आम्ही देतो पित्या. आजच्या या सायंकाळी मिळालेल्या प्रोत्साहनानुसार जीवन जगण्यास आम्हा प्रत्येकाला शक्ती तू दे. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. त्यानंतर आजच्या सभेचे प्रचारक रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब हे आपल्याला आशीर्वाद देतील. एक गीत गायन करू आणि मग आजचं मनन थांबू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडितो तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवजोबाप याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्व विश्वासणाऱ्यांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र यासह विशेषतः प्रार्थना योद्ध्यांबरोबर आता आणि सदा सर्व काळ होत राहो. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीतो करावा प्रतिपाळ. आमेन. सर्वांना सलाम.